सोलापुरातील राजस्वनगर येथील 13 एकर जागेमध्ये साकारत असलेल्या व्यंकटेश ला आर्का या स्पॅनिश थीमवर आधारित प्रकल्पाचं उद्घाटन रविवारी मगरपट्टा सिटीचे मुख्य प्रवर्तक तथा क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर आमदार संजय मामा शिंदे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, चेतन नरोटे, अमोल शिंदे, शहाजी पवार, युवराज चुंबळकर, शिल्पकार भगवान रामपुरे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रकल्पामध्ये उभारण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांचं लॉन्चिंग विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। प्रारंभी या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक प्रमोद साठे यांनी प्रास्ताविकामधून या स्पॅनिश थीमवरील आधारित प्रकल्पाचं महत्त्व सांगितलं। स्पॅनिश थीम करून फक्त उपयोग नाही तर ती मेंटेन झाली पाहिजे, त्यालाही तेवढंच महत्त्व आहे। आणि ते करण्यासाठी दादा मी रेरामध्ये सुद्धा कंपल्शन घातलेलं आहे की इलेव्हेशन जे 4-5 प्रकारचं आहे त्याच्यामधलं चॉईस केलं पाहिजे, तर ते कायमस्वरूपी त्याचं महत्त्व टिकेल। त्यानंतर आमदार राजन पाटील, आमदार संजय मामा शिंदे, बळीराम काका साठे, आमदार समाधान आवताडे आदींनी मनोगत व्यक्त केलं। आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मनोगतामध्ये प्रमोद साठे यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला आणि सोलापूरकरांनी प्रमोद साठे यांच्या पुढील पिढीला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। या प्रकल्पाचा शुभारंभ झालाय असं आपल्या सर्वांच्या साक्षीने मी जाहीर करतो। आता शासकीय सेवेतून जिल्हा परिषद मधून सर्व्हिस सोडून एका व्यवसायात पदार्पण केलं आणि त्याला यशाचं शिखर गाठलेलं आहे। एक गावचा आणि एक नातेवाईक दोन्ही आहे आणि म्हणून मला मनापासून अभिनंदन वाटतं। त्याला शुभेच्छाही प्रमोदला द्याव्याचं वाटतात, त्यांच्या परिवाराला सुद्धा द्याव्या वाटतं। आकाशनं सुरुवात केलेली, आकाशच्या आग्रहाखातर आला असतील खरं म्हणजे आकाश आपला सर्वांचाच एक लाडका तरुण उद्योजक म्हणावं लागणार आहे। आणि विशेष करून माझ्या सोलापूरकराला सुद्धा आग्रहाची विनंती आहे की हा विदेशात शिकून उच्च शिक्षित होऊन पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय असताना सुद्धा पैसे इथल्यापेक्षा नक्की पुण्यामध्ये मिळतात, मी मान्यच करतो। पण इथं या ठिकाणची नाळ तुटली नाही आणि आपण सर्वांनी मिळून आकाशच्या पाठीशी उभं राहण्याची अत्यंत या निमित्तानं गरज आहे। आणि ज्यांना वाटतं की विकेंडला कुठंतरी जावं त्याने या ठिकाणी आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपलं घर बांधावं, कारण सर्व सुखसुविधा या प्रकल्पामध्ये करून ठेवलेल्या आहेत। मगरपट्टा सिटीचे मुख्य प्रवर्तक सतीश मगर यांनी देखील प्रमोद साठे यांच्या धाडसाचं तसंच पुण्यातील विविध प्रकल्पांचं कौतुक केलं। प्रमोदनी गावाची नाळ ठेवून पुण्यासारख्या शहरात येऊन आपलं अस्तित्व उभं केलं, ते खरं कौतुक करण्यासाठी आज आपण तिथे सगळं होतो। सोपं नाही हो, 3 आमदारांनी डोळे पदाधिकारी 4 तास बसून ठेवले, अजिबात सोपं नाही। हे आमच्याकडे आले हे आमचं भाग्य, तुम्ही त्यांना आमच्याकडनं काढून इकडे राहून वाटत नाहीतर आम्हाला त्या मोठ्या मोठ्या प्रकल्पात आपण होतो ना दोघं बरोबर, ती कमीची जागा पाहिल्यावरती मी पण तोंडात फोटो घातले, अंकुशने कुठं नंबर मारला इथं, आपल्याला जमलंच कसं नाही अजून, म्हणजे ही पण आम्हाला असूया वाटते। पण कौतुक पण वाटतं की बहुजन समाजातले लोक हे काम करू शकतात। प्रमोद, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, सेकंड जनरेशनला सगळ्या शुभेच्छा। तर असंच तुम्ही तरक्की करा, असंच मोठे व्हा आणि असंच आम्हाला सारखं बोलवत राहा। 100% येऊ, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत 100% येऊ। यावेळी आकाश साठे यांनी देखील या प्रकल्पाची माहिती दिली। स्पॅनिश बेस थीम घेऊन आज 14 एकरामध्ये प्रोजेक्ट लॉन्च करत आहे आणि या 14 एकरामध्ये आपल्याकडे 1000 ते 3000 स्क्वेअर फीट पासून जवळपास 200 प्लॉट्स अवेलेबल आहेत। या स्पॅनिश वास्तुशैलीमध्ये आपण 5 एलिव्हेशन्स अवेलेबल करून दिलेले आहेत। जरी आपली
ग्रुप म्हणून अपेक्षा असेल की हे आपलं स्पॅनिश आर्किटेक्चर कायम राहावं आणि सेम एलिव्हेशन राहावे, तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही सगळे आपल्या परिवाराच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे सगळं आपलं घर बांधू शकतात. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण इथे 3 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी साठवणुकीची व्यवस्था करून दिलेली आहे. श्वेता हुल्ले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.